गावगाड्यामध्ये ऐकण्याची एक व्यवस्था होती. हो. त्या व्यवस्थेचं काय झालं? इथल्या माणसांचं गाऱ्हाणं ऐकणारी एक व्यवस्था होती ना, नाती-गोती होती, कुटुंब होतं, गावातली माणसं होती. काय झालंय त्याचं? ती व्यवस्था जी ऐकणारी होती, समजणारी होती, सांगू पाहणारी होती, ही व्यवस्था आत्ता मोबाईलनं, टी व्हीनं आणि ह्या आजूबाजूच्या आपल्या दररोजच्या झगडणाऱ्या प्रश्नांपेक्षा आपल्याला दुसरी प्रश्न खूप मोठे दिसायला लागलेत. आणि आज गावातली जी पाराची संकल्पना, चावडीची संकल्पना, एका कट्ट्याची संकल्पना जी होती, ती सगळी निघून गेली आहे. तिथं माणसं मोकळी व्हायची, मोकळी व्हायची, एकत्र यायची, एकत्र यायची, आधार मिळायचा. कमीत कमी बोलायला जरी नसलं तरी एकटेपणाचा सहवास तरी नसायचा त्या गावामध्ये, त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. आज ती व्यवस्था नाही आहे. जर आज सगळा IPLचा हंगाम सुरू होतोय, तर ह्या सगळ्या IPLच्या ह्याच्यामध्ये मी अशी मागच्या 15 वर्षापूर्वी अशी बघितली की एका घरामध्येच टी व्ही आहे आणि जवळपास त्या घरामध्ये 50 ते 70 लोक एकत्र IPL बघतायत. आज तुम्ही गावामध्ये जावा, प्रत्येक घरात प्रत्येकजण वैयक्तिकच कुठलीही गोष्ट बघतोय. तो शेअरिंग ही गोष्ट निघूनच गेले. त्याच्यामुळं आज मला काही बोलू वाटतंय किंवा बघू वाटतंय किंवा सांगू वाटतंय, हे एकत्रित येण्याची संकल्पना नाही आहे आणि ऐकणारी संकल्पना नाही आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की उत्तरं माहीत असणारी लोक ही परत कमी प्रमाणात झाली आहेत. उत्तरं गावामध्ये आज कुठलंही काही आधीच्या काळात असं होतं की गावात काय असलं तर एका फलकावर लिहिलं जायचं किंवा दवंडी मार्फत सगळ्यांना सांगितलं जायचं. त्या मंदिराच्या भोंगावरनं सगळ्या गावाला ऐकू जायचं. आज कित्येक गावातनं हे निघून गेलं. आज तुमचा प्रश्न हा तुमचाच आहे, तो गावाचा नाही आहे. आज तुमचा प्रश्न हा एका समाजापुरता, पण आज मराठवाड्या विदर्भात गेलं तर शेतकरी हा एक संघ नाही राहिला. हा शेतकरी हा जातीचा झालाय, पक्षाचा झालाय. आणि आता तर फक्त 3-4 पक्ष होते, आता शेकडो पक्ष होत आहेत, गट होत आहेत, तट होत आहेत. त्यामुळं एकसंध जे व्यवस्था म्हणून, माणूस म्हणून जो होता तो फुटला गेलाय.